अनेकांना प्रश्न पडतो की बांबू ट्री जर गिफ्ट मिळालं तर ते घ्यायचं की नाही घ्यायचं, किंवा जर घेतलं तर ते आपल्या घरात ठेवायचं की नाही ठेवायचं, ते शुभ असतं की अशुभ असतं. बांबूचं जे ट्री आहे किंवा लक्की बांबू ज्याला म्हटलं जातं, ते नक्की आपण स्वतःच्या पैशांनीच विकत घ्यायचं असतं की कोणी गिफ्ट दिलं तर त्याचाही स्वीकार करायचा असतो? याच एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहे. मंडळी, लक्की बांबू ज्याला म्हटलं जातं ते सुख, समृद्धी, प्रगती आणि सकारात्मक ऊर्जेचं सगळ्यात मोठं प्रतीक मानलं जातं. अहो, म्हणून तर अनेक घरांमध्ये, ऑफिसेसमध्ये किंवा अगदी दुकानांच्या काउंटरवर सुद्धा आपल्याला हे लक्की बांबू ट्री ठेवलेलं बघायला मिळतं, कारण त्या वास्तूतले दोष त्यामुळे दूर होतात अशी मान्यता आहे. पण अनेकांच्या मनात एक मोठा संभ्रम असतो की बांबूचं रोप कोणाकडून तरी भेट म्हणून मिळणं चांगलं की स्वतःच्या पैशानीच विकत घ्यावं. या विषयावर फेंगशुई शास्त्र नक्की काय सांगतं? फेंगशुई शास्त्रानुसार बांबूच्या रोपाचे दोन्ही प्रकारे वेगळं महत्त्व आहे. म्हणजे जरी तुम्ही विकत घेताय किंवा कुणाकडून गिफ्ट मिळतंय, या दोन्ही प्रकारांमध्ये या रोपाचं वेगळं वेगळं महत्त्व आहे. पण हे मात्र नक्की आहे की यातून मिळणारी ऊर्जा फायदा देते. आता जर भेट म्हणून मिळत असेल तर त्याचा काय अर्थ? अर्थात ते शुभ मानलं जातं. फेंगशुईनुसार जर तुम्हाला लक्की बांबूचं रोप कोणी भेट म्हणून दिलं तर ते सर्वात जास्त शुभ आणि प्रभावशाली मानलं जातं. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला हे रोप प्रेमाने किंवा चांगल्या भावनेने भेट देते, तेव्हा त्या व्यक्तीच्या सकारात्मक भावना, सदिच्छा त्या रोपासोबतच तुमच्या घरात प्रवेश करतात. हो, पण याचा अर्थ असा नाही की आपण समोरच्याला सुचवावं की बाबा तुला मला गिफ्ट द्यायचंय तर तू हे गिफ्ट दे, असा त्याचा अर्थ नाही. जर समोरच्याकडनं ते दिलं जात असेल तर आपसुकच त्याचा लाभ होतो. भेट म्हणून मिळालेलं बांबू घरात ठेवल्याने घरात सुखसमृद्धी वेगाने वाढते, नशिबाची साथ मिळते. म्हणूनच लग्न, वाढदिवस, गृहप्रवेशाच्या वेळी लकी बांबू भेट देण्याची पद्धत आता भारतातही रुजलेली आहे. अर्थात एक झाड लावलं म्हणजे पैशाचा पाऊस तुमच्या घरात पडेल असं नाही, पण नक्कीच सकारात्मक भावना, सकारात्मक विचार, सकारात्मक वातावरण या छोट्या छोट्या गोष्टींनी निर्माण होतं, जे आपल्याला प्रगतीकडे घेऊन जातं. आता जर तुम्हाला कोणी बांबू भेट दिलं नसेल तर तुम्ही स्वतः ते विकत घेऊ शकता, नक्कीच घेऊ शकता. स्वतः विकत घेणं सुद्धा काही अशुभ नाही आहे, परंतु विकत घेताना आणि घरात ठेवताना फेंगशुईचे काही नियम मात्र तुम्हाला पाळावे लागतील. जेव्हा तुम्ही स्वतः लकी बांबू ट्री खरेदी करायला जाल तेव्हा मनात कोणत्याही प्रकारचा संकोच किंवा संशय किंवा नकारात्मक विचार ठेवू नका. हे रोप तुमच्या आयुष्यात समृद्धी घेऊन येणार आहे अशा श्रद्धेने ते घरी आणा. स्वतः खरेदी करताना रोप पूर्णपणे हिरवगार, निरोगी, त्याची खोडं मजबूत असतील याची खात्री करा. पिवळे पडलेले, सुकलेले रोप मात्र घरात आणू नये. फेंगशुईच्या बांबूच्या रोपात असणाऱ्या काड्यांच्या संख्येला सुद्धा महत्त्व आहे बरं का. म्हणजे 2 काड्या असतील तर प्रेम आणि वैवाहिक जीवनात सुसंवाद आणतात. 3 काड्या असतील तर आनंद, दीर्घायुष्य आणि संपत्तीचं ते प्रतीक मानलं जातं. 5 काड्या असतील तर मानसिक, शारीरिक आरोग्यासाठी त्या उत्तम मानल्या जातात. 8 काड्या व्यवसाय किंवा नोकरीत प्रचंड प्रगती आणि धनलाभ घडवून आणतात. 9 काड्या असल्या तर नशीब आणि भाग्योदय घडवून आणतात. फेंगशुईनुसार लक्की बांबूच्या कुंडीत कधीही 4 काड्या मात्र असू नये, कारण 4 हा अंक राहूचं प्रतीक मानला जातो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांबू ट्री घरात लावल्यानंतर त्याची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. ते इंडोर प्लांट आहे, मान्य आहे, तर तुम्ही ते घरात पण अंधारामध्ये किंवा दमट जागेमध्ये असं नका ठेवू. चांगला जिथे मोकळी हवा असेल, घरात व्यवस्थित प्रकाश जिथे येत असेल, अशा ठिकाणी ते ठेवणं अपेक्षित आहे, नाहीतर ते खराब होतं. मंडळी, वास्तुशास्त्रामध्ये झाडांना महत्त्व आहेच. जसं आपण आपल्याकडे तुळस लावतो त्याप्रकारेच आता इतर काही झाडंसुद्धा वास्तुशास्त्रानुसार घरात लावली जातात. पण ती झाडं लावताना त्यामध्ये एक काळजी असू द्यावी, ती म्हणजे कुठल्याही प्रकारची काटेरी झाडं. बऱ्याचदा अनेक घरांमधून काटेरी झाडंसुद्धा छान दिसतात म्हणून लावली जातात, तर घरात वास्तुशास्त्रानुसार कुठल्याही प्रकारची काटेरी झाडं मात्र असू नये. अपवाद आहे त्याला. कोरफड फक्त तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये, गॅलरीत, अंगणात लावू शकता, कारण ती औषधी असते, त्याचे भरपूर उपयोग आहेत. पण इतर निवडुंग वर्गातले जे झाडं आहेत ते मात्र, इंडोर प्लांटसुद्धा असतात त्यात बरेचसे, ते दिसायला आकर्षक दिसतात म्हणून अनेक जण घरात ठेवतात, पण ते मात्र वास्तुशास्त्रानुसार निश्चितच चांगलं नाही कुठल्याही प्रकारचं काटेरी झाड घरामध्ये, अंगणामध्ये लावणं. या व्यतिरिक्त आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आम्ही वेगवेगळ्या झाडांची माहिती, ज्याला वास्तुशास्त्रात महत्त्व आहे, ते टाकत असतो. त्यामध्ये अनेक फुलझाडं आत्तापर्यंत कव्हर करण्यात आली आहेत किंवा अनेक इंडोर प्लांट्ससुद्धा कव्हर करण्यात आलेले आहेत.
फुलझाडांमध्ये पारिजातक अर्थात प्राजक्त आहे, गोकर्ण आहे, जास्वंद आहे, मोगरा आहे, ब्रह्मकमळ आहे, अशा असंख्य फुलझाडांविषयी माहिती देण्यात आलेली आहे, ज्यांना वास्तू ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा महत्त्व आहे. त्याचबरोबर काही काही प्लांट्स जे पैसा आकर्षित करणारे प्लांट्स म्हटले जातात, त्यांच्याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तर त्या व्हिडिओ लिंक्स तुम्हाला नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्या नक्की बघा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.